नमस्कार. कालच्या भागात आपण ऐकलं की मिथिलेच्या राजप्रसादात आता चर्चा सुरू झाली आहे ती सीतेच्या स्वयंवराची. चला तर मग पाहूया आजच्या भागात काय होतंय. राजोद्यानात चारही राजकुमारी एकत्र येऊन तिथल्या सुखद आणि सुगंधी वातावरणाचा आनंद घेत होत्या. कित्येक दिवसानंतर पावसाने विश्रांती घेतल्याने चौघींना राजप्रसादाबाहेर पडणे शक्य झाले होते. मिथिला डोंगरदऱ्यांनी वेढलेली असल्याने तेथे उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखे थंड वातावरण अनुभवता येत असे. अतिशय उबदार वस्त्र परिधान केल्याशिवाय नागरिकांकडेही दुसरा पर्याय नव्हता. शेतकरी पावसाळ्यात सर्वाधिक कष्ट करत असत. उर्वरित प्रजा बाहेरचे वातावरण आणि पावसाची शक्यता पाहूनच घराबाहेर पडत असे. राजकुमारींना राजप्रसादाबाहेर पडण्याची संधी प्राप्त झाली होती. उद्यानाची डागडुजी पूर्ण होताच त्या उद्यानाच्या दिशेने निघाल्या. नानाविध फुलांनी नटलेल्या त्या उद्यानात या चौघींच्या रूपात जणू श्रावणच विहरत होता. केवळ उद्यानाच्या सौंदर्यामुळेच नव्हे तर मुक्तपणे विहार करण्याच्या आल्हाददायी भावनेमुळेही राजकन्या उल्हासित झाल्या होत्या. राजकन्येचे जीवन जितके समृद्ध असे तितके शिष्टाचारांनी जखडलेले असे. राजकुमारींना कुठे जावे, कुठे फिरावे, कुणाशी बोलावे, तसेच बोलताना मर्यादा कशी राखावी याचेच प्रशिक्षण त्यांना दिले जात असे. भारताच्या काही ठिकाणी ठराविक भागांमध्ये चाणाक्ष विदुषींना ज्ञानार्जनाची सुविधा देखील उपलब्ध होती. मात्र प्रथमतः त्यांना औपचारिकतेच्या सर्व निकषांचा अंगीकार करावा लागत असे. त्यामुळे मुक्ततेचे 2 क्षण त्यांना मोजक्या ठिकाणीच उपभोगता येत असत. त्यापैकी राजोद्यान एक महत्त्वाचे ठिकाण. सकाळचे कोवळे ऊन अंगावर घेऊन आणि विविध रंगाच्या फुलांना निहाळल्यावर चौघी उद्यानाच्या मध्यभागी आल्या. एका मोठ्या वृक्षाला बांधलेल्या 2 झोक्यांवर सीता आणि मांडवी बसल्या, तर उर्मिला आणि श्रुतकीर्ती त्यांच्या शेजारी उभ्या राहिल्या. प्रकाशाची एक रेषा उर्मिलेच्या सर्वांगावर रेखाटली होती. मात्र ती कोवळ्या उन्हाचा आनंद घेत त्या रेषेपासून दूर न जाता तिथेच उभी राहिली. सीता दासींच्या, सखींच्या आणि बहिणींच्या सहवासात रमत असे, मात्र ती सदैव शांत राहायची. मांडवीचा स्वभाव धोरणी पण मन मिळावं असा होता व श्रुतकीर्ती अत्यंत चंचल होती. या भिन्न स्वभावाच्या राजकुमारिका आनंदाने एकमेकींच्या सहवासाचा आनंद घेत असे. धाकटी श्रुतकीर्ती उर्मिलेकडे बघत मांडवीला चिडवण्याच्या उद्देशाने म्हणाली, ताई, आजकाल एक व्यक्ती अतिशय आनंदात असते नाही का? तिच्या आनंदाचे काय कारण असावे? अगं मांडवी, ताईला चेहऱ्यावरचे भाव लपवणे जमत नाही, त्यामुळे तिच्या मनातले समोरच्याला सहज वाचता येते. पण ज्येष्ठ राज्यकन्येला मनोभाव लपवणे इतके सहज शक्य होते की तिच्या मनातील स्वयंवराबाबत असलेली उत्कंठा आपल्याला मुळीच दिसत नाही. उर्मिला मांडवीला पाठीशी घालत सीतेकडे वळाली. तुम्ही दोघी धाकट्या आहात म्हणजे तुमचा विवाह 50 वर्षांनी होणार आहे असं समजू नका. तुम्हाला चिडवण्याची जी संधी आज मिळत आहे ती संधी आम्हालाही आमच्या विवाहानंतर प्राप्त होणार आहे. तेव्हाच विचार करू, आत्ताच सावध व्हा. मांडवीने दोघांना सावध करण्याचा प्रयत्न केला, पण श्रुतकीर्ती हे ऐकून थांबणार नव्हती. अगं, भविष्याची चिंता करत बसणाऱ्यांना कधी सुख लाभले आहे? श्रुतकीर्ती म्हणाली. वा ग वा, तुला आज तत्वज्ञान सुचत आहे. का न सुचावे? माझी मनोवथा तुझ्यासारखी कुठे आहे? तुला हे तत्वज्ञान न सुचणं अगदीच स्वाभाविक आहे. हो ना ताई? श्रुतकीर्तीने पुन्हा उर्मिलेची मदत घेतली. अगदी योग्य बोललीस श्रुतकीर्ती. तुला एक गंमत ठाऊक नाही? तत्वज्ञानाचा गंभीरपणा चेहऱ्यावर धारण करून इतरांच्या सर्व प्रश्नांना दूर ठेवता येते. तुला उदाहरणच हवे असेल तर हे झोक्यावर झुलणारे उदाहरण बघ. उर्मिला सीतेच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली. सीताही गालातल्या गालात हसली, पण काही बोलली नाही. तिला बोलते करायचे म्हणून उर्मिलाने एक प्रश्न विचारला. ताई, तुला काय वाटते तत्वज्ञानाबाबत? आता तारुण्यात कोणते तत्वज्ञान तुला श्रेष्ठ वाटते? सीतेने तिला उत्तर दिले. तुला या प्रश्नांपासून दूर ठेवणारे तत्वज्ञानच सर्वश्रेष्ठ म्हणायला हवे. सीतेने उर्मिलेचा प्रश्न तिच्याकडेच परतवला. सीतेच्या आघाडीचा फायदा घेत मांडवी म्हणाली, ताई, या उर्मिलेच्या बोलक्या स्वभावावरच न जाणे किती राजकुमार भाळतील. ज्येष्ठ कन्येचा विवाह प्रथम होण्याचा प्रघात नसता तर हे कन्यारत्न केव्हाच दूर गेले असते.
पण तुमच्याशिवाय जगणे खरोखर शक्य होईल का? मला तर इतर तरुणांच्या भाग्याचा हेवा वाटतो. त्यांना आपल्याप्रमाणे थेट परराज्यात जावे लागत नाही. उर्मिलेने विषय सहजतेने समाजाकडे वळवला. तिला अनुमोदन देत श्रुतकीर्ती म्हणाली, अगदी खरे. न जाणे आपण कोणत्या राज्यांमध्ये जाऊ. चौघी भारतवर्षाच्या 4 कोपऱ्यांमध्ये गेलो तर एकत्र भेटणे किती अवघड होईल. दिवस, मास, वर्ष कधी लोटली हे लक्षातच आले नाही. तप करून हा भूतकाळ पुन्हा मिळवावा असेच मला वाटते. उर्मिलेच्या कपाळावर आठ्या पडला. तिनं पुन्हा सीतेला प्रश्न विचारला, ताई, तू इथेही अशी शांत राहिलीस तर कसे चालेल? तुला अपरिचित लोकांची भीती वाटत नाही का? म्हणजे ते काय म्हणतील, काय प्रश्न विचारतील किंवा आपल्याबाबत काय समज होईल याचा विचार तुझ्या मनातही येत असेलच. उर्मिले, देवीच्या कृपेने मला माझी शांतता वाचणारा, समजू शकणारा पती मिळाला तर किती बरं होईल. तू म्हणालीस तसं मी विचारसुद्धा करते. राहिला प्रश्न नव्या कुटुंबाचा. आपण चांगले राहिलो तर सर्व जगही आपल्या समवेत चांगलेच वागते, यावर माझा नितांत विश्वास आहे. त्यामुळे तू चिंता करू नकोस. सदैव चांगले वागणे तुला कसं शक्य होते? माझे स्वतःवर इतके नियंत्रण नाही. मांडवीच्या चेहऱ्यावर प्रश्नार्थक मुद्रा उमटली. मला सदैव चांगले वागण्याचे ओझे मनावर ठेवण्यापेक्षा क्षणभर वाईट वागल्याचे दुःख अधिक कष्टप्रद वाटते. तुला प्रत्येक घटनेला धैर्याने आणि शांततेने तोंड देण्याची सवय आहे. ती सवय आम्हाला नाही. मग आम्ही काय करावे? तात असं म्हणतात की याऐवजी ते, अशी सोय जीवनात करताच येते नाही. इतके पर्याय आपल्याकडे नसतात. खरं तर मी मनातील प्रत्येक भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे मला व्यक्त होण्याचा दुसरा पर्याय काय असू शकतो याची कल्पनाही नाही. पण संयमाला दुसरा पर्यायही नसावा असे माझे आकलन आहे. होय, संयमाला दुसरा पर्याय नाहीच. संयम हा तर राजकुळाचा प्रथम धर्मच आहे. दंड ठोठवताना असो किंवा स्वतःच्या मर्यादांचे पालन करताना असो, संयम हा सर्वत्र गरजेचा आहे. सहमती दर्शवत उर्मिला म्हणाली, तुम्ही सांगत आहात ते अगदी यथार्थ आहे. या संयमाच्या आणि त्यागाच्या बदल्यात आपल्याला अनेक ऐतिहासिक आणि अभूतपूर्व घटनांमध्ये सहभागी होता येते. हे काही थोडे आहे. थोर राजे, थोर मातांच्याच उदरी जन्म घेतात. अनेक स्वयंवरांनी इतिहास बदलले आहेत. तिघींनी स्मित केले. काही क्षण कुणीही बोलले नाही. चौघी विचारात गुंतल्या. चौघींच्या विचारात शृंखला खंडित करत मांडवी म्हणाली, स्वयंवराच्या उल्लेखामुळे बरे आठवण झाली. महाराज आपल्या थोरल्या बहिणीकरता लवकरच स्वयंवर आयोजित करण्याचा संकल्प करत आहेत म्हणे. मागोमाग उर्मिला म्हणाली, आणि ते अत्यंत भव्य असणार आहे. त्यात नेमका काय विचार करत आहेत हे अद्याप समजले नसले तरी ते निश्चित काहीतरी अभूतपूर्व करण्याचा विचार करत आहेत असं दिसतं. अर्थात ताईनंतर आपल्याकरताही स्वयंवराचे आयोजन होणार? श्रुतकीर्तीने विचारले. आधी ताईचे स्वयंवर तरी होऊ दे, मग आपले बघू, मांडवी उत्तरली. स्वयंवराबाबत माझ्या मनात भीती आणि उत्सुकता या दोन्ही भावना आहेत. स्वयंवराचा पण जो जिंकेल तो राजा सदाचारी आणि विवेकी असेलच हे सांगता येत नाही. मात्र तो बल आणि विवेक या दोन्ही गुणांनी युक्त असला तर उर्वरित आयुष्य अत्यंत आनंदात व्यतीत करता येईल. त्यात स्वयंवराचा कोणता प्रकार ठरवतात यावर अनेक गोष्टी अवलंबून आहेत. दमयंतीप्रमाणे साधे सरळ स्वयंवर असेल तर मला क्षणार्धात निवड करता येईल. दमयंतीला समोर दिसणाऱ्या 100 राजांमधील सर्वात देखणा राजा निवडून स्वयंवर संपन्न करायचा होता. तिच्या स्वयंवरात कोणतीही स्पर्धा नव्हती, त्यामुळे कुणाचा अपमान होण्याचा प्रश्नच नव्हता. मात्र उर्मिला म्हणाली त्याप्रमाणे काहीतरी अभूतपूर्व करण्याचा मानस असेल तर कल्पना रंगवण्यात काहीच तथ्य नाही. त्यामुळे मी मनाला स्वयंवराच्या विचाराकडे जाण्यापासून रोखते. मात्र विचारांना पूर्णपणे रोखणे कुणाला शक्य होते? सीतेने प्रामाणिकपणे भावना व्यक्त केल्या. तुझ्या स्वयंवराच्या विचारांना दूर ठेवणे आम्हालाच शक्य होत नाही तर तुला ते किती अवघड झाले असेल. तू बोलली होतीस तेव्हाच तू कित्येक विचार मनात आले. स्वयंवराकरता कोणत्या स्पर्धेचे आयोजन होईल बरं? मल्लयुद्ध, धनुर्युद्धाची स्पर्धा, वादविवाद, बुद्धीचा आविष्कार की केवळ वाककौशल्य?
तू म्हणलीस त्याप्रमाणे स्पर्धा घोषित झाल्यावर आपण वराचा अंदाज बांधणे उचित नाही, मांडवी म्हणाली. विषयाला गंभीर होताना पाहून पुन्हा वातावरण सामान्य करण्यासाठी उर्मिला गमतीने म्हणाली, आपल्याला एक लाभ नक्कीच आहे. ताईकरता ज्या स्वयंवराचे आयोजन केले जाईल त्याची पुनरावृत्ती होणार नाही. त्यामुळे आपल्या स्वयंवराचा अंदाज बांधणे अधिक सोपे होईल. स्वयंवराचा सर्वाधिक लाभ श्रुतकीर्तीला होणार आहे. तर तुम्ही नसल्यावर मी एकटी काय अंदाज बांधू? मांडवीताई ज्या राज्यात असेल त्या राज्याच्या निकट असणाऱ्या राज्यातच माझा विवाह व्हावा असा मी हट्ट धरेल, श्रुतकीर्ती हिरमसून म्हणाली. वेडे, असा हट्ट धरू नकोस. जवळचा राजा माझ्या पतीचा शत्रू असला तर तात सांगतील तेच कर, मांडवीने श्रुतकीर्तीला समजावले. मांडवीच्या वाक्यातील शत्रू शब्द ऐकून सीतेच्या स्वयंवरात एका विपरीत परिणामाची जाणीव झाली. ती तिच्यासमोर असणाऱ्या वृक्षाकडे चिंताग्रस्त मुद्रेने बघत व श्रुतकीर्तीच्या मूळ विषयाकडे दुर्लक्ष करत म्हणाली, शत्रुत्व? स्वयंवरामुळे विजयी राजांसमवेत मैत्री करता येते, पण प्रभावित झालेले अनेक राजे दुरावतात असे मी ऐकले आहे. त्यात कठोर स्पर्धेचा विचार करत असतील तर त्या स्पर्धेचे परिणामही तितकेच भीषण असतील. तुम्हाला काय वाटतं? ताई, स्पर्धेची घोषणा झाल्याशिवाय या गोष्टीबाबत चिंतन करणे उचित ठरणार नाही. किंबहुना आपल्या चिंतनाचा निष्कर्ष आणि वस्तुस्थिती यामध्ये प्रचंड तफावत असण्याची शक्यता आहे. आपण स्पर्धेची शक्यता विचारात न घेता चिंतन केले तरी माझे एका राजाला निवडणे हे इतर सर्व राजांच्या अहंकाराला दुखावणारे ठरेल. त्यांनी मिथिलेविरुद्ध कट रचला तर? सीतेचा सूर अधिकच चिंताग्रस्त वाटू लागला. तिला समजावत उर्मिला म्हणाली, ताई, तात सर्व शत्रूंना शासन करण्यास सक्षम आहेत. तू या नाहक चिंतेचे अनावश्यक विचारांना मनात प्रवेश देऊ नकोस. जे घडणार आहे त्याला कोण रोखू शकेल? तुझेही खरे. सर्व कुशलमंगल हो हीच प्रार्थना करायला हवी. प्रार्थनेत तुझ्याहून अधिक कोण रममाण होतं? तुझी प्रार्थना देवी निश्चितच ऐकेल. मात्र मला अजून एक चिंता सतावत आहे. ती कोणती बरं? ती म्हणजे सीतेला तिच्या परकेपणाचा विषय काढणे योग्य वाटत नव्हते. मात्र मन मोकळे करावेसे असा विचार करून ती म्हणाली, एखाद्या तेजस्वी कुळातल्या राजाला माझ्या जन्माचे सत्य ऐकून माझ्याबाबत तिरस्कार वाटला तर? मी शेतामध्ये सापडलेली कन्या आहे हे कळल्यावर कुणी माझे खरे कुळ जाणून घेण्याचा प्रयत्न करेल व दुर्दैवाने ते आपल्यापैकी कुणालाही सांगता येणार नाही. सीतेचं वाक्य संपताच मांडवी झोक्यावरून उठली व तिच्याकडे बघत किंचित रागाने म्हणाली, तू आमची ज्येष्ठ बहीण आहेस आणि विदेह देशाची राजकन्या आहेस. तू राजा जनकांची प्रिय कन्या आहेस व त्यांनी तुझ्यावर उत्तमोत्तम संस्कार केले आहेत. यापेक्षा मोठ्या गौरवाची आणि अभिमानाची दुसरी गोष्ट काय असू शकते? त्यामुळे हा विचार केलास तर आम्ही तिघी तुझ्यावर रागू, एवढं लक्षात ठेव. तुझ्यावर रागवता आले नाही तर रुसून बसू, श्रुतकीर्ती ठामपणे म्हणाली. उर्मिला म्हणाली, ताई, हा असा परकेपणाचा विचार तू केव्हापासून करत आहेस? तुला नकळत काही जाणवले का? आम्ही चुकलो का? तू आमच्यापेक्षा अधिक ज्ञानवंत आणि संयमी आहेस. एका राजकन्येला शोभतील असे सर्व गुण तुझ्या अंगी आहेत. अप्सरांना लाजवेल असे सौंदर्य तुला लाभले आहे. तुझे चारित्र्य पाहिल्यावर जो तुझ्याबाबत नाहक शंका उपस्थित करेल तो तुझा पती होण्यास मुळीच योग्य नसेल. त्यामुळे अशा हीन विचारांच्या राजासह तुझे लग्न मुळीच होणार नाही. तुम्ही सोबत नसता तर जीवन कसे असते याचा मी विचारही करू शकत नाही. मला आयुष्यात एकदाही मी वेगळे आहे असे तुम्ही जाणून दिले नाही. सीतेने स्मित केले. कारण तू वेगळी नाहीसच. तुझा विचारच अयोग्य असल्याने आमची स्तुती आम्ही स्वीकारू शकत नाही. उर्मिला नाटकीपणे रागवली. उर्मिलेच्या गालावर हात ठेवत सीता म्हणाली, या प्रेमळ मुलीचा सहवास मला किती दिवस लाभेल बरं? आता हे नंदनवन सोडून एका अज्ञात नगरीत जावे लागणार. पण नेणारा वीर मन मोहित करत असेल तर काय हरकत आहे? मांडवी चेष्टेने म्हणाली, हो, तसं झालं तर आनंदच होईल. मी पण त्या बदलाचाच विचार करत आहे. आयुष्य प्रत्येक टप्प्यावर काहीतरी देते आणि दुसऱ्या हाताने काहीतरी हिरावून घेते. सीतेने दीर्घ उच्छ्वास सोडला.
त्यानंतर काही कौटुंबिक विषयाबाबत चर्चा झाली. सीतेच्या स्वयंवराचा विषय मधून येत होताच, असं स्वाभाविक होते, कारण प्रथमच त्या कन्या स्वयंवर प्रत्यक्ष पाहणार होत्या, अनुभवणारही होत्या. उर्वरित तिन्ही राजकन्या विवाहयोग्य वयात असल्या तरी तूर्त त्यांना सीतेच्या विवाहाबाबत अधिक उत्सुकता होती, कारण ज्येष्ठ कन्या या नात्याने सर्वप्रथम तिचाच विवाह होणार होता. तिच्या स्वयंवराबाबत वेगवेगळ्या कल्पना करत त्या राजप्रसादाकडे परतल्या. त्या चौघी एकाच नगरात राहत असल्या तरी त्या सदैव एकत्र राहत नसत. त्या चौघींमध्ये नकळत 2 जोड्या झाल्या होत्या. उर्मिला सीतेसह आणि श्रुतकीर्ती मांडवीसहच अधिक काळ व्यक्त करत असत. श्रुतकीर्ती आणि मांडवीमध्ये रक्ताचे नाते होते, स्वभावही काहीसे समान होते. उर्मिला आणि सीता रक्ताने जोडल्या नसल्या तरी उर्मिलेला सीतेचा लळा लागला होता. विवाहापर्यंत उर्मिलेचे जीवन सीतेभोवतीच फिरत होते. तिच्या प्रत्येक निर्णयात तिच्या बहिणीचा, विशेषतः सीतेचा सहभाग असे. सीतेच्या प्रारब्धातच उर्मिलेचे प्रारब्धही समाविष्ट असल्याने बहुधा नियतीने स्वतःहूनच या दोघींच्या मनात एकमेकींबाबत अत्यंत स्नेहाची भावना पेरली असावी. तसे नसते तर क्रोध आणि द्वेषाच्या अग्नीमध्ये जळून उर्मिलेचा त्याग व्यर्थ ठरला असता. मात्र त्या परस्पर स्नेहामुळेच भविष्यातही तिला सीतेचा राग आला नाही. उर्मिलेला मांडवी आणि श्रुतकीर्तीचा सहवास सीतेपेक्षा 12 वर्ष अधिक लाभला, मात्र तिच्या जीवनात सीतेचे स्थान कुणालाही प्राप्त करता आले नाही. आत्ताच आपण ऐकलं की उर्मिलेला मांडवी आणि श्रुतकीर्ती या दोघींचा सहवास सीतेपेक्षा 12 वर्ष जास्त लाभला. याचा अर्थ काय समजावा हे जाणून घेण्यासाठी पुढचा भाग ऐकायला विसरू नका. तोपर्यंत व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.